नमस्कार. चातुर्मासामध्ये कोणते नियम पालन करावे व कोणते व्रत करावे याबद्दल बऱ्याचशा भरपूर लोकांच्या मनामध्ये शंका असतात. तर हा व्हिडिओ पहा, तुमच्या मनातील शंका नक्कीच निवारण होतील. बऱ्याचशा महिलांच्या मनामध्ये चातुर्मास आला की कोणते व्रत करावे, कोणते नियम पालन करावे अशी मनामध्ये शंका निर्माण होते. यावर्षी चातुर्मास आरंभ आषाढ शुक्ल एकादशी म्हणजेच दिनांक 6 जुलै 2025 रोजी चातुर्मासाची सुरुवात होत आहे. तर मग जाणून घेऊयात की कोणते व्रत करावे. 4 महिने हविष्य पदार्थ खाऊन राहणे किंवा एक वेळा जेवण करणे किंवा अयाचित म्हणजे न मागता कोणी आणून दिल्यास ते जेवण करणे अथवा झाडाच्या पानाच्या पत्रावळीवरती जेवण करणे. 4 महिने दररोज झाडाच्या पानाच्या पत्रावळीवर जेवण करणे, दगडावर अन्न घेऊन जेवणे, रोज ब्राह्मणास जोड गोविंद विडा देणे, पंचामृताचा नैवेद्य भगवंताच्या चरणी किंवा भगवंताला समर्पण करणे, भगवंताला नैवेद्य दाखवणे, गोप्रदान करणे म्हणजे गोदान करणे, सुवासिनींची ओटी भरणे. जी एखादी सुवासिनी आहे तिची रोज ओटी भरणे असं जरी केलं तरी चालतं. दिशाभूल म्हणजे पूर्वेपासून एक एक दिशेस तोंड करून एक एक महिना जेवण करणे, त्याला दिशाभूल म्हणतात. नित्य देवदर्शन घेणे, मंदिर झाडून सडा रांगोळी करणे, एक महिना किंवा चातुर्मास जरी केला तरी चालतो. 1 दिवस उपोषण व 1 दिवस जेवणे असं पण केलं तरी चालते. देवाला रोज 100 किंवा यथाशक्ती प्रदक्षिणा घालणे. आपल्या गल्लीमध्ये कॉलनीमध्ये जे काही मंदिर असेल त्या मंदिरात जाऊन जर दररोज देवाला 100 प्रदक्षिणा किंवा यथाशक्ती प्रदक्षिणा घातल्या तरी चालते. गूळ, तेल, मध, तूप, भाजी, दूध, दही, ताक आणि शिजलेले अन्न यापैकी काहीतरी चातुर्मासामध्ये वर्ज करणे अत्यंत महत्त्वाचे असते. 4 महिने मौन व्रत धारण करावे, 4 महिने बोलू नये किंवा ते जमत नसेल तर जेवताना मौन पाळावे. आपण ज्यावेळेस जेवण करतो सकाळी आणि सायंकाळी किंवा दुपारी संध्याकाळी, तर त्यावेळेला मात्र दुपारी रात्री जेवण करताना मौन पाळावे 4 महिने चातुर्मासामध्ये. श्रावणात भाजी, भाद्रपदात दही, अश्विनामध्ये दूध, कार्तिकात द्विदल म्हणजे ज्या धान्याचे 2 भाग होतात त्याला द्विदल असे म्हणतात, द्विदल धान्य वर्ज करावे. याकरता आषाढ शुक्ल एकादशी पासून महिना घ्यावा, म्हणजे 4 महिने वेगवेगळे पदार्थ आपण सोडून देऊ शकतो. भाजी म्हणजे फळभाजी, मूळ भाजी, फळांची भाजी, पानांची भाजी याप्रमाणे अंकुर व साल यांची भाजी सुद्धा आपण त्याग करू शकता म्हणजे वर्ज करू शकता. गोप्रदानामध्ये आपल्या ऐपतीप्रमाणे रोज संकल्पपूर्वक वेगळे पैसे काढून ठेवावे तरी पण चालेल. मग ते जमा झालेले पैसे गोसेवक जो गोसेवा करणार आहे त्याला जर दिले तर गोदान केल्याची सेवा प्राप्त होते. किंवा आपल्या ऐपतीप्रमाणे यथाशक्ती आपण रोज पैसे काढून ठेवायचे आणि शेवटी आपण ज्यावेळेस चातुर्मास समाप्ती करतो त्यावेळेला त्या पैशांनी गाय घेऊन एखाद्या व्यक्तीला दान करणे किंवा ब्राह्मणाला दान करणे याला गोदान असं म्हटलं जाते. या व्रतांपैकी कोणतेही एक व्रत जरी आपण पालन केले किंवा नियम पालन केला तरी अवश्य आपण या पुण्यकारक चातुर्मासामध्ये नक्कीच पुण्य कमवू शकता. व्रताची समाप्ती मात्र कार्तिक शुक्ल द्वादशी अथवा आपल्या सवडीनुसार पुढे जेव्हा जमेल तेव्हा शक्य असेल तितके लवकर चातुर्मासाची शुभ दिवस बघून या व्रताची सांगता करावी. द्वादशीला तर करणे अतिउत्तमच आहे, परंतु कार्तिक शुक्ल द्वादशीला जर नाही जमले तर यथाशक्ती शुभ दिवस बघून आपण कोणत्याही दिवशी व्रताची समाप्ती करू शकतो. ब्राह्मण भोजन करून जी वस्तू आपण सोडलेली असेल अथवा नित्य दान देत असू, जी काही वस्तू असेल ती ब्राह्मणाला देणे म्हणजेच सांगता. उदाहरणार्थ विडा खाणे सोडले असेल किंवा रोज विडा दिला असेल तर विडा तयार करण्यासाठी जे लागणारे साहित्य आहे निरनिराळ्या भांड्यामध्ये ते साहित्य ठेवायचे आणि ते भांड्यासह सदक्षिणा ते साहित्य दान देणे.
म्हणजेच व्रताची सांगता करणे. मौन व्रताची सांगता मात्र केवळ ब्राह्मण भोजनानेच होते. मौन व्रतामध्ये काही दान द्यायची आवश्यकता नसते. फक्त मौन व्रत धारण केल्यानंतर त्याची सांगता ब्राह्मण भोजनाने होते. व्रतामुळे संयम व आत्मविश्वास निर्माण होऊन बुद्धीची सुद्धा वाढ होते. बुद्धिमत्तेमध्ये, आपल्या संयमामध्ये किंवा आत्मविश्वासामध्ये या व्रतामुळे नक्कीच वाढ होते. सात्विकता वाढते. यावर्षी चातुर्मासाची समाप्ती आहे. कार्तिक शुक्ल द्वादशी दिनांक 2 नोव्हेंबर 2025 रोजी या चातुर्मासाची समाप्ती होणार आहे. या व्रतांपैकी जितके काही व्रत सांगितलेले आहेत, इतक्या व्रतांपैकी कोणतेही एक व्रत जरी तुम्हाला करता आले तरी अतिउत्तम. आपल्याला पुण्य कमवायचे आहे. आपण ज्यावेळेस पुण्याचा साठा कमवतो त्यावेळेला भगवंताच्या कृपाशीर्वादाने आपल्या घरामध्ये सुख, शांती, समृद्धी, समाधान, आरोग्य, आयुष्य नांदते व शरीर सुद्धा सुदृढ राहते. शरीरामध्ये कोणत्याही प्रकारची बाधा किंवा कोणत्याही प्रकारची रोगराई राहत नाही. म्हणून चातुर्मासामध्ये नक्कीच व्रतवैकल्य करावे. चातुर्मासाचे नियम नक्कीच पालन करावे. धन्यवाद.